आज आपण शेपूची भाजी बनवूया, मस्त शेपूची भाजी बनवूया. फोडणीसाठी बघा काय काय साहित्य काय काय घेतलंय. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची. आता आपण ह्याच्यात टाकते, मी ह्या खलबत्त्यात टाकते बघा, लसूण आणि ते खलबत्त्यात टाकते आणि मस्त असं कुटायचं. शेपूची भाजी पण बघू शकता, हे बघा असं कुटायचं. हे पाहू शकता तुम्ही कसं कुटायचं, एकदम बारीक कुटायचं, आबडधोबड असं ठेवायचं जरा. हे बघा पाहू शकता कसं कुटायचं. लसूण हिरवी मिरची दोन्ही एकत्र घेतलंय मी कुटायला. हे बघा पाहू शकता तुम्ही. झाली आता आपली बारीक, असं आबडधोबडच घ्यायचं, लय बारीक नाही करायचं, तसं भाजीला मग अशी चव येत नाही. हे बघा आता हे कुटून घेतलंय आपण शेपूच्या भाजीसाठी. आता आपण कढई ठेवलेली बघा गॅसवर. आता गॅस पेटू, पाहू शकता कढई तापायला ठेवली. कढई तापायला ठेवली. तोपर्यंत आपण हे थोडंसं अजून थोडंसं पाहिजे असेल तर हे करून घेऊया. आता फोडणी देऊया. तुम्ही बघू शकता, तेल पण पाहू शकता. आता तेल टाकते, कारण पालेभाज्यांना थोडं तेल लागत नाही, कमीच तेल टाकायचं. पहिला कढीपत्ता टाकूया. आधी बटाटा, मी ना कांदा बटाटा संपीच टाकत असते बघा. कसं माहिती आहे का, बटाटा शिजला ना थोडासा, कारण भाजी कमी असते ना, कधी कधी भाजी कमी असल्यावर मग हे पुरती मग भाजी आपल्याला भरपूर. तर थोडी भाजी असते तरी बटाटा टाकलं तरी चालतो. थोडासा बटाटा पण टाकायचा त्याच्यात बघा. तुम्ही पाहू शकता थोडंसं त्या बटाट्यात बघू शकता तुम्ही. आता हे बघा टाकले बघा, कुठल्याला आपण टाकल्या. हिरव्या भाज्यांना हळद नाही टाकायची, मग अशी हिरवीगार नाही दिसत. बघू शकता तुम्ही. हा चांगलं असं थोडं स्लो करते गॅस. स्लो ठेवलं ना तर लवकर हे होतं बघा, शिस्त चांगलं. थोडंसं वाढू दे परत. बघू शकता तुम्ही. बघा कसा कलर आला. हे बघा भाजली तुम्ही, बघा किती सुंदर भाजलंय. बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि आता थोडंसं आपण आता भाजी टाकूया. शेपूची भाजी टाकली. बघू शकता मी कशी फोडणी दिली. तर तुम्ही करू शकता, जे नाही खात ते सुद्धा शेपूची भाजी खाता बघा. हे बघा पाहू शकता तुम्ही. आधी सगळं असं हलवून घ्यायचं, मस्त एक जीव करायचा चांगला. सुंदरशी आपली अशी शेपूची भाजी होती. मग बघू शकता तुम्ही. कधी कधी लेकरं खात नाही ना, मुलांसाठी करायची अशी करायची, मऊ भाजी होऊ द्यायची, जरा चांगली शिजू द्यायची. थोडंसं मीठ पण बघा, थोडंसं मीठ टाकलंय, कारण आपण बटाटा आधीच टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता कमीच टाकलंय बघा. तुमच्या चवीपुरतं तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं मीठ पाहिजे तसं, तिखट पण तुम्हाला जसं पाहिजे तसं. बघू शकता तुम्ही. आता 5-15 मिनटं झाकून ठेवू. बघू शकता तुम्ही. आता
पलटी मारू आपण. बघा तुम्ही, बघा किती सुंदर आपली भाजी दिसते. बघा बघा तुम्ही, हे बघा कशी हिरवीगार. हळद नाही टाकायची बरं का, पाल्या भाज्यांना, हिरव्या भाज्यांना कधीच हळद नाही टाकायची. हे बघा आता कूट टाकूया थोडासा. बघू शकता तुम्ही, कारण मला कधी कधी डाळ नाही, तुम्ही डाळ पण टाकू शकता, मुगाची टाकू शकता, लाल डाळ टाकू शकता, मसूरची डाळ टाकू शकता. आधी भिजायला घालायची पण आता मी साधा कुटच टाकलंय थोडंसं आबडधोबड. बघू शकता किती सुंदरशी भाजी. बघा बघा तुम्ही, किती सुंदर भाजी झाली. बघा बघा, पाहू शकता. हे बघा किती सुंदर झाली भाजी. आवडली का आमची भाजी तुम्हाला? तुम्हाला आमची भाजी आवडली असेल, मी आता स्लो करते. आता भाजी झालेली आहे, तुम्ही भाजी पाहू शकता. आता बंद करते गॅस. तुम्हाला आमची भाजी आवडली असेल तर आमच्या भाजीला लाईक करा, आमच्या संगती शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.